ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 22 एप्रिल 2024 सोमवार. तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. जेम्स 2 अध्याय 8 वचन. संपूर्ण जग केवळ प्रेमामुळे चालते. एक आई दगा महिने खूप त्याग आणि प्रेमाने आपल्या पोटात आपल्या मुलाला जन्म देते. जन्माला आल्यानंतर ती आईच्या दुधाने बाळाचे पोषण करते. आई आपले असीम प्रेम बाळावर ओतते. आजारपणात ती बाळाची खूप काळजी घेते आणि ते चांगल्या पद्धतीने मांडते. प्रभू येशूने आईची प्रेमाप्रमाणे दैवी प्रेम पृथ्वीवर आणले. तो म्हणतो, जशी त्यांची आई सांत्वन करते तसे मी तुझे सांत्वन करीन. येसाया 67 अध्याय 13 वचन. एखादी स्त्री तिच्या नर्सिंग मुलाला विसरू शकते का? आणि तिला तिच्या पोटातील मुलांची दया आली नाही. ते नक्कीच विसरतील. तरी मी तुला विसरणार नाही. येसाया 49 अध्याय 15 वचन. ज्याने आपल्या परमेश्वराकडून असे प्रेम मिळाले आहे त्याने ते इतरांनाही प्रकट केले पाहिजे. नवीन करारात प्रेमाची 2 आज्ञा आहेत. प्रथम तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. पवित्र शास्त्र म्हणते, जर कोणी म्हणतो मी देवावर प्रेम करतो आणि आपल्या भावाचा द्वेष करतो तो लबाड आहे. कारण जो आपल्या भावावर प्रेम करत नाही ज्याला त्याने पाहिले आहे तो ज्या देवाला पाहिले नाही त्याच्यावर प्रेम कसे करू शकेल. 1 जॉन अध्याय 4 20 वचन. प्रभू येशूने विचारले, परंतु जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करत असाल तर त्यांचे काय श्रेय? कारण पापी देखील त्यांच्यावर प्रेम करतात. आणि जे तुमचे भले करतात त्यांचे तुम्ही चांगले केले तर त्यांचे काय श्रेय? कारण पापी देखील असेच करतात. पण तुमच्या शत्रूवर प्रीती करा, चांगले करा आणि घर द्या. बदल्यात काहीही न मिळण्याची आशा ठेवा आणि तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही पराचे पुत्र यावेल. कारण तो कृत्य व दृष्टांतवर दयाळू आहे. लूक 6 अध्याय 32 वचन से 35 वचन. एक वकील जो स्वतःला नीतिमान ठरवू इच्छित होता तो येशूला म्हणाला, माझा शेजारी कोण आहे? लूक 10 अध्याय 29 वचन. प्रत्युत्तरात प्रभूने चांगल्या सोमाराणीचा दाखल सांगितला. येरिहोच्या रस्त्यावर अधर्मेले पडलेल्या माणसाला मदत करण्यासाठी याजक किंवा लेवी कोणीही पुढे आले नाही. पण अस्पृश्य आणि खालच्या जातीचा समजला जाणारा एक समरिस्टनच पुढे केला आणि त्याला मदत केली. म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या जखमावर मलमपट्टी केली. तेल आणि वाईनवर ओतणे आणि त्याने त्याला स्वतःच्या प्राण्यावर बसवले. त्याला एका सरायात आणले आणि त्यांची काळजी घेतली. लूक 10 अध्याय 34 वचन. प्रेम हा दयाची आधार आहे आणि दया इतरांना मदत करण्यासाठी तुमचे हृदय उघडते. तो हेच आहे. आज अनेक जण आपले प्रेम समाजात समान स्तरावर असणाऱ्यांनाच देतात किंवा सुशिक्षितांना. जर प्रभू येशू असा असता तर तो कधीच आपल्या शोधात खाली आला नसता. देवाची मुलांनो, तुम्हाला शक्य
तितक्या लोकांना तुमचे दैवी प्रेम दाखवा. स्वर्गात तुमच्यासाठी खूप मोठे बक्षीस असेल. पुढील ज्ञानासाठी श्लोक. अनोळखी लोकांचे मनोरंजन करण्यास विसरू नका, कारण असे केल्याने काहींनी नकल देवदूतांचे मनोरंजन केले आहे. इब्री 13वा अध्याय वचन 2. दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 14 आणि 15. संध्याकाळी लूक 17वा अध्याय 1 ते 19 वचन. धन्यवाद.